राज्यात लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्याच्या घटना ताज्या असतानाच आता विद्यार्थ्यांच्या कुणबी जात वैधतेचा गंभीर प्रश्न समोर आलाय। वैजापूर तालुक्यातील 4 विद्यार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे मोठ्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला, मात्र त्यांची आता जात वैधता तब्बल 8 महिन्यापासून प्रलंबित आहे। वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास प्रवेश रद्द केला जाईल असा इशारा आता महाविद्यालयाने दिलाय। त्यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत असून 8 महिन्यांपासून वैधता का रखडली आणि प्रवेश रद्द झाल्यास जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होतोय। काढण्यासाठी 2-3 महिने काढले होतो, त्यानंतर व्हॅलिडिटी 6 महिने निघू शकते असे म्हणे, पण आज 8 महिने झाले पण व्हॅलिडिटी काही देईना। त्यासाठी कॉलेज आम्हाला मुदत दिली होती, पण व्हॅलिडिटी नाही निघाल्यामुळे कॉलेज आमचं ॲडमिशन कॅन्सल करू शकतो। मी इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे नाशिकला संदीप फाउंडेशन कॉलेजमध्ये। तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 10 दिवसामध्ये आम्हाला व्हॅलिडिटीसाठी काढून द्या, नाहीतर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होईल। 10 दिवस झाले, आम्ही 2-3 वेळा जाऊन आलो 10 दिवसातही। त्याआधी आम्ही सगळे कागदपत्र त्यांना दिलेले होते, तरी ते आम्हाला व्हॅलिडिटी देत नाही। मी एक गरजवंत मराठा शेतकरी कुटुंबातला आहे। माझी आर्थिक परिस्थिती नाही आहे मुलींची कॉलेजला फी भरण्याची। आम्ही कॅप राऊंडच्या माध्यमातून कुणबीमधून फॉर्म भरून आम्ही ॲडमिशन घेतलं, फीज भरली। फीज भरल्यानंतर कॉलेजचं आम्हाला असं आलं का व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट आम्हाला द्या, नाही तर तुमच्या मुलीचं ॲडमिशन कॅन्सल होणार। 4 पिढ्या जर नोंद असेल आणि तुम्ही जर पाठीमागं जात असेल तर 100% कुठंतरी अधिकारी कुठल्या तरी वेगळ्या भावनेने मराठा समाजांच्या विद्यार्थ्यांचं नुकसान करत आहे। आणि हे जर कदाचित आज उद्या जर नाही झालं तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्वच मराठा समाजातील विद्यार्थी असेल, पालक असेल, हे आंतरवली सराटी या ठिकाणी आम्ही कूच करणार आहे आणि आमच्या या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। कारण जर ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान शैक्षणिक झालं तर 1 वर्ष वाया जाईल।